शासनाकडून कृषी पदवीधरांची उपेक्षा, निवड झालेल्यांची नियुक्ती रखडली, नवीन पदभरतीही नाही. सरकारी कृषी पदवीधरांची उपेक्षा करत आहे. निवड झालेले उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी त्यांना आंदोलन करावे लागत असून नवीन पदभरतीही घेतली जात नाही. शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ तात्काळ थांबवावा. उमेश कोसरम, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन. MPSC मार्फत शिफारस करण्यात आलेल्या 202 उमेदवारांची नियुक्तीची प्रक्रिया विभागामार्फत पूर्ण झाली आहे. परंतु उच्च न्यायालयातील प्रकरणामुळे नियुक्ती थांबली आहे. तसेच 258 रिक्त पदांची भरती करण्यास मान्यतेचा प्रस्ताव वित्त विभाग व उच्च अधिकार समितीकडे विचारार्थ आहे. त्यांची मान्यता प्राप्त होतात आयोगाला मागणीपत्र पाठविले जाईल. धनंजय मुंडे, कृषी मंत्री. नागपूर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेतून 202 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यांच्या नावांची शिफारसही आयोगाद्वारे करण्यात आली. तरीही मागील 11 महिन्यांपासून त्यांना नियुक्ती मिळालेली नाही. कृषी आणि वित्त विभागाने राजपत्रित कृषी सेवा पदभरतींची 258 जागांची भरती करण्यास 2024 मध्ये मंजुरी दिली. कृषी मंत्र्यांनी विधिमंडळातही घोषणा केली. मात्र 25 ऑगस्टला होणाऱ्या राज्यसेवा भरतीमध्ये कृषी विभागाच्या एकाही नवीन पदाचा समावेश नाही. MPSC कडून 2021 मध्ये कृषी उपसंचालक वर्ग 1 19, तालुका कृषी अधिकारी वर्ग 2 61, मंडळ कृषी अधिकारी वर्ग 2 122 अशा एकूण 202 पदांसाठी जाहिरात देण्यात आली. यानंतर मुख्य परीक्षा व मुलाखत घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांची शासनाकडे शिफारस केली. या सर्व उमेदवारांची कागदपत्रे 17 व 18 ऑगस्ट 2023 रोजी तपासण्यात आली. कागदपत्र तपासणीनंतर नियुक्ती मिळणे अपेक्षित होते. परंतु नियुक्तीची प्रक्रिया कृषी विभागाकडून अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी मुंबई येथील आझाद मैदानात आंदोलन केले. त्यानंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा झाली. सरकारने याबाबत सकारात्मक उत्तर दिल्यानंतरही नियुक्ती झालेली नाही. खुल्या वर्गातील उमेदवारांना शासकीय नोकरीची वयोमर्यादा कमी आहे. त्यामुळे पदभरती न झाल्यास किमान 40,000 पदवीधरांना फटका बसण्याची शक्यता आहे.